हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता ना सकाळी सकाळी सगळे कामं आवरलेली होते आणि म्हटलं चला आता काल जे काही ब्लाऊज शिवलेले होते, साधे ब्लाऊज होते, 4 ब्लाऊज होते, एका कस्टमरचे 2, एका कस्टमरचे 2 असे 4 ब्लाऊज होते. साधे सिंपल प्लेन ब्लाऊज होते, 2 फोर टक्स होते आणि 2 कटोरी होते. तर चला म्हटलं त्याची हातशिलाई करून घ्यावं. आता हातशिलाई म्हटलं तर कुठे कुठे करावी लागते. बॉटम जे आपलं दंडघेर असते त्याला आणि कमरेच्या बॉटमला, हे दोन्ही पण ठिकाणी हातशिलाई मला करावी लागते. तर मग बाकीचं तर सगळं फिनिशिंगमध्ये मी शिवून घेते आणि फक्त दंडघेराला त्याला करावी लागते. आता इथं मी काय करत असते, ज्यावेळेस खूप अर्जंट कामं असतील किंवा लोड असेल, सणवार असेल, त्यावेळेस असे ब्लाऊज मी डायरेक्ट बाहेर द्यायला देत असते. काजे, बटन, हुक किंवा हातशिलाई वगैरे करायला बाहेर देत असते. एक मावशी आहेत त्या करून देतात मला. तर मग त्याच्यामुळं पण सध्या आता काय अगदी निवांत चाललेलं आहे. रोजची कामं तर आहेतच, परत घरातली पण असतातच, पण रोजची 2-4 ब्लाऊज काय असते ते मी करतच राहते. पण तरी पण थोडंसं निवांत होतं. म्हटलं चला थोडंसं निवांत रिलॅक्समध्ये आपण पण हातशिलाई कधी कधी केली पाहिजे. कधी मी स्वतः पण सगळे कामं करते, बाहेर देते असं नाही. तर चाललं होतं माझं इथं हातशिलाई करायचं काम. आणि मुलं तर आधीमध्ये येतच होते, व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, खेळायचं काम चाललं होतं. तर आता तरी सध्या सुट्ट्या आहेत म्हणून आता जेव्हा शाळा उघडेल तेव्हा मला तर असं झालं की केव्हा शाळा उघडतील आणि मुलं केव्हा शाळेत जातील. कारण इतके त्रास देतात ना घरामध्ये, खूप जास्त त्रास देतात, भयानक. आणि गरमी, परत त्यांना ओरडावं पण लागतं. बरेच काही आपली कामं असतात त्यामध्ये पण हँडल करावं लागतं, शूट करावं लागतं, व्हिडिओ करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी मग मी मॅनेज तर करतेच, पण मध्येच मग काय होतं, मुलं असल्यामुळं थोडं डिस्टर्ब होतं. घरी मुलं असल्यावर थोडं जड जातं आपल्याला हे सगळं करणं. आणि पण ठीक आहे, चला आता थोडीफार आपल्याला जास्त तर सवय तर पाहिजेच. तशी मला भरपूर सवय आहे. सगळे घरात असताना सुद्धा मी व्यवस्थित सगळं काम करू शकते. पण तरी पण नाही का. तर चला इथं माझं हुक वगैरे लावूनचं झालंच होतं, सॉरी हातशिलाई करून झाली होती. आता इथं काजे पण बनवून घ्यायचे होते. आता इथं काजे मी 1-2 ब्लाऊजला बनवून घेतले होते. पण ते जे आपण बटन लावण्यासाठी जे काजे बनवतो ना, तर तिथं मध्ये होल पाडावं लागतं आपल्याला बटन लावण्यासाठी. आणि बाहेरून आपण पूर्ण त्याला ओव्हरलॉकने असं हे शिवून घेतो आणि मग मध्ये त्याला होल पाडलं ना, जे कटर असतं त्या कटरने पाडायचं आहे, जेणेकरून छान असं फिनिशिंगमध्ये येतं. आणि खूप छान पद्धतीने मी इथं पिकोफॉलच्या मशीनवरती करते. नाहीतर मी एरवी काजे बाहेरून सुद्धा करून आणते. एक मशीन आहे ते पण आमच्या जवळच आहे, 1 किलोमीटर अंतरावर आहे. पण आहो घरी असल्यानंतर मग मी देत असते. पण आहो घरी नव्हते, त्याच्यामुळं मग मला हे करावे लागले आपल्या पिकोफॉलच्या मशीनवरती. कारण कधी कधी मग द्यायचं असेल तर मग, कारण मला हे ब्लाऊज काजे वगैरे लावून आहे ना संध्याकाळपर्यंत देऊन टाकायचे होते. कारण त्या मावशींना जायचं होतं पंढरपूरला, म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना. तर त्याच्यामुळं तर चला, अधिक महिना आहे. अधिक महिना तुमचा कसा चालू आहे कमेंट करून नक्की सांगा. कुणी कुठे जाते देवाला, कुणी. पण चला, इतकं ऊन आहे घरात, मुलं आता मुलं असल्यामुळं बाहेर पण पडता येत नाही आहे. कारण ऊन आणि मुलं घेऊन फिरणं शक्य नाही आहे, कारण इतकं भयानक ऊन, गरमी आहे. आणि देवाला वगैरे जायची तर सर्वांनाच इच्छा असते, तशी मला पण आहे. पण नाही जाऊ शकत कारण इतके ऊन आहे, खूप ऊन आहे त्यामुळं. आणि तर चला, माझं हे काजं पण बनवून झालेलं होतं. मस्त असं हे काजं बनवून झालेलं होतं. ह्याला मी कटरने अशा पद्धतीने कट करते, बघू शकता. वाव, असं मस्त हे कटिंग होतं आणि याच्यामध्ये मस्त असं आपल्याला बटन छान असं लावता येतं. तर पाहू शकता. आता हे डिटेलमध्ये एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलवरती मी इथं टाकलेलं आहे की आपण ह्या मशीनची सेटिंग बदलून काजे कशी बनवू शकतो साध्या ब्लाऊजला बटन लावण्यासाठी. तर त्याचा डिटेल व्हिडिओ आहे आपल्या दुसऱ्या फॅशन डिझायनरच्या चॅनलवरती. आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मी एखादा मोठा व्हिडिओसुद्धा अजून मी त्याच्यावरती टाकेल. तर मग चला, ते आता सगळी मी इथं काजे वगैरे लावून घेते. आणि मग काही साड्या होत्या ना, त्या दिवशी काही साड्यांचे मी इथं कट मारले होते छोटे छोटे कडाला, आणि ते फॉल आणण्यासाठी दिले होते. पण आता एक कडाने त्याचे एक लेवल करून मला फॉल लावायचे होते. फॉल माझे कालच आणून ठेवले होते मी, काल परवाच, पण लावणं काही झालेच नाही. म्हटलं चला आता लावून घेऊया. अधूनमधून मी साड्यांना फॉल लावणं म्हणजे कसं 10-5 काही ज्या काही साड्या असतील तेवढे मी
लावून घेत असते 2-3 दिवसामध्ये. पण आता कधी कधी काही साड्या आपल्याला लगेचच द्यावे पण लागतात, मग बसत असते लगेचच समजा बसवायला फॉल. तर मग अशा पद्धतीने मी आता सगळे एक लेवल कट करून घेतले आणि लगेच मशीनवरती बसले, कारण मला एक लेवलमध्ये त्याचं छान असं फॉल पण बसून घ्यायचे होते. आता ह्याच्या अगोदर आहे ना माझ्याकडं एक कस्टमर आलं होता ना, आणि म्हणजे कसं आता माझ्या ननंदबाईच होत्या, मग त्यांच्या साड्या पिको करून द्यायच्या होत्या, डेली यूजच्या होत्या. तर मग त्या पण बऱ्याच केल्या मी पिको आणि लगेचच देऊन टाकल्या. आणि मग ह्या साड्यांना फॉल लावायला बसले. तर हे असं असतं माझं कामाचं रुटीन. आता मी लगेच एकामागे एक काम दाखवते तुम्हाला, पण तसं कधी कधी होत पण नाही, कारण मध्येच कोणी ना कोणी येतं. पण मी जास्त व्हिडिओमध्ये कोणाला घेत नाही. शक्यतो कुणी आलं तर घेईलच. तर मला ना ह्याच्यातली एक साडी खूप जास्त आवडली. ती मी एक अशी अंगावरती वगैरे टाकून दाखवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर खूप मस्त आहे मोर पैठणी, कारण त्याचं सूत वगैरे कलर कॉम्बिनेशन खूप मस्त होतं. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.